संवाद दोन व्यक्तींमध्ये होतो तो संवाद. आता आपण पाहणार आहोत विजय पंतोजी सर आणि संदेश पंतोजी यांच्यातील संवाद. विशेष म्हणजे हा संवाद फक्त पितापुत्रातील नाही, तर हा संवाद आहे दोन पिढ्यांमधला. पप्पा जे आजकालच्या पिढीला सगळे एकदम पटकन लागते. सक्सेस, प्रसिद्धी, नाव, पैसा, याबद्दल तुमचं काय मत आहे? समोर ही जी नदी बघतोस ही किती शांत आहे. ही पाठीमाग कितीतरी लांबून आलेली आहे. ही नदी शेवटी समुद्राला मिळणार आहे. तर याच्यामध्ये सक्सेस हा शेवट नाही, तर याच्यामध्ये सातत्य पाहिजे, याच्यामध्ये प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे आपण निश्चित ध्येय आपलं जे असेल ते गाठू शकतो. निश्चित ध्येय गाठण्याची सुरुवात बालपणापासून झाली. सरांचे बालपण शिरडोन गावात झालं. शिरडोन गावातील घरात पुढचा संवाद ऐकूयात. एक कहाणी ऐकूया, संघर्षावर विजय. 1968ला माझा जन्म झाला. त्यावेळी जुनं घर होतं. आत्ता हे घर 1981ला बांधलंय. जन्म झाला त्यावेळी जुनं घर होतं. 1981ला मी 8वीला होतो, त्यावेळी हे घर बांधलं. खेडेगाव असल्यामुळे सगळे मित्र यायचे, सगळे लोक यायचे. सगळे सुट्टीचा जो आनंद आहे तो वेगळ्या प्रकारचा होता. टी कलर टी आमचा पहिला होता गल्लीमध्ये. त्यामुळं भारत पाकिस्तानवर मॅच असेल तर सगळी गल्ली रात्रभर इथं बघायला असायची. शेतीमध्ये सगळं धान्य वगैरे पिकत होतं, त्यामुळं बाहेर का विकत घ्यायला लागत नव्हतं, फक्त भाजीपाला घ्यायला लागत होतं. म्हशी वगैरे होत्या, दूध वगैरे मुबलक होतं. माझ्या आजोबा संस्कृतमध्ये हे पंचांग वगैरे बघत होते. गावातले पहिले ते पंचांग बघणारे ज्योतिषी होते. आणि तुम्ही शाळेला तीन कसं जात होतं सगळी? शाळेने चालत माळावरती 2-2.5 किलोमीटरवरती कुमार विद्या मंदिर मराठी शाळा मुलांची होती, तिथं चालत जात होतो. 1ली ते 4थीपर्यंत. 5वी ते 10वीपर्यंत रमजान शेठ बांदार स्कूल, आधी त्याचं न्यू इंग्लिश स्कूल शाळा नाव होतं, तिथं जात होतो. त्यानंतर 11वी-12वी गोविंदराव हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज कॉमर्सला, FY TYला व्यंकटेश महाविद्यालयामध्ये जात होतो. तिथनं MCOMला सांगलीला जात होतो 2 वर्ष. सांगलीला. आणि इथनं सांगलीला बसनं सगळा प्रवास बसनं. कागलला मग 1 वर्ष B.Ed केलं. तिथं 1992ला B.Ed झालं. लगेच B.Ed झाल्यावर लगेचच मला नोकरी झाली. श्रीमंत गंगामी गर्ल्स हायस्कूल अँड कॉलेजला नोकरी लागली 1992ला. पंतोजी सर वर्गात शिकवताना विद्यार्थिनी मंत्रमुग्ध होऊन शिकत असत. पण आता पंतोजी सर शाळेत कसे होते हे जाणून घेऊया. 1ली ते 4थी इथं माझी शाळा होती. कुमार विद्या मंदिर सोडून हे नवीन कामं केलं. पप्पा मला तर शाळा तर दाखवला तुमची. शाळा तर भारी आहे एकदम. ती आता होती तशीच पहिल्यापासून होती काय? म्हणजे तुम्ही होता त्यावेळी तशीच आहे? नाही, आधी कवलं होते ना, एका मोठ्या पावसामध्ये कवलं सगळं वाऱ्याने उडून गेली. त्यानंतर जिल्हा परिषदेनं हे पत्रे बसवले, शाळेमध्ये फरशा बसवल्या, हे पुढचं कंपाऊंड जे असेल ते कंपाऊंड घेतलं, पोर्च करून घेतलं, भरपूर सुधारणा करून घेतल्या. पूर्वीची शाळा आणि आता शाळेमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आता अजून पण धावळा कधी पण रस्त्यातून येत जा कर आपण या रोडनं सारखं म्हणतात ही माझी शाळा. आता जरा बरी आहे. आम्ही किती वर्ष असे चिखलात येत होतो. हे शाळा आणि आमचं घर 2 किलोमीटर अंतर होतं. चालत आम्ही येत होतो. पावसाळ्यामध्ये वगैरे असं छत्री सुद्धा मिळत नव्हती. ते टकोचं जे असेल युरियाच्या पोत्याचं, युरियाचं पोत्याचं असं, त्यामुळं चालत येणे आणि चालत जाणे. ते मालगाव गुरुजी म्हणून होते, आडगाणे गुरुजी म्हणून होते, भरपूर कडक माणसं होती. त्यामुळे त्यांच्या जवळ जाणं किंवा त्यांचं नाव आता काढलं तरी सुद्धा आता भीती वाटते. एवढं कडक शिस्तीचे, प्रामाणिक, निस्वार्थी माणसं तेवढी होती. पूर्वी शिवडोनचं ग्रामदैवत हजरत मुश्किल हसन बाबा दर्गा जो आहे, त्याचा प्रत्येक वर्षी उरूस हिंदू मुस्लिम सगळे लोक जे असतात ते साजरा करतात. ते प्रत्येक वर्षी 1 मेला निकाल लागला हायस्कूलचा आणि कॉलेजचा प्राथमिकचा, तर सुट्टी पडायची. ते डायरेक्ट 15 जूनला वगैरे शाळा चालू व्हायची. त्यामुळं सुट्टीतच यात्रा असल्यामुळं परगावची वगैरे भरपूर लोक यायचे आणि ती यात्रा जी असेल, उरूस जो असेल तो चांगल्या पद्धतीने साजरा केला जात होता. आता आपण ती बघलो ती 1ली ते 4थी शाळा तुमची आणि ही हायस्कूल. या शाळेबद्दल काय तुमच्या आठवणी येतील का? मी 1978 ते 1984 पर्यंत 5वी ते 10वीपर्यंत शिकत होतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे रयत शिक्षण संस्थेची शाळा आहे. यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांचं स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद हे असल्यामुळं प्रत्येक मुलं शेतामध्ये घरामध्ये काम करून
ते शिकतात. मल्लिकार्जुन महास्वामी जे होते त्यांचे शिष्य सिद्धेश्वर महाराज आणि मल्लिकार्जुन महाराज यांचं प्रवचन मे महिन्यामध्ये शाळेच्या सुट्टीच्या दिवसामध्ये असायचं. पूर्वी शाळेचा गणवेश म्हणजे हाफ खाकी चड्डी पॅन्ट असायची, हाफ पॅन्ट आणि पांढरा शर्ट आणि गांधी टोपी कंपल्सरी असायचे. 5वी ते 10वी पर्यंत कंपल्सरी प्रत्येक मुलांना हा गणवेश जो असेल तो पळायचा, त्याच्यामुळे कुठलाही बदल नाही. मी 9वी-10वीला असताना PD पाटील म्हणून सर होते सांगली जिल्ह्याचे, आणि ते शिकवत असताना सांगायचे की शिक्षकी पेशा एक असा पेशा आहे की ज्याच्यामध्ये भ्रष्टाचार करता येत नाही, कोणाची फसवणूक करता येत नाही. आपण ज्ञानदान केलं तर त्यातनं अनेक पिढ्या तयार होतील. भारत देशामध्ये अनेक प्रकारची चांगली पिढी तयार होईल. यासाठी शिक्षक झालं तर त्यातनं कुठलाही तोटा आपल्याला होणार नाही. चांगली पिढी घडवता येईल. दररोज आपल्यासमोर मुलं नवीन नवीन येतील आणि त्यांचा आदर्श घेऊन मी 9वीला असतानाच 1982-83 साली मी ठरवलं होतं की आपण शिक्षक व्हायचं, की जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारे काम करता येईल, आपलं ज्ञान जे असेल ते लोकांना देता येईल आणि त्यातून अनेक प्रकारच्या पिढ्या जे असतील ते घडतील, अशी अपेक्षा माझी होती. विजय पंतोजी सरांनी 9वीला ठरवलं होतं आपण शिक्षक होऊया. त्यांनी त्यांचे स्वप्न पूर्ण केले व हजारो विद्यार्थिनींच्या स्वप्नांचे व्यवस्थापन केले. शिक्षकी पेशा हा फक्त शाळेपुरता मर्यादित नाही, तर त्यांनी मातीशी नाळ जोडली होती. शेतामध्ये पिकं यायची, शेताकडे जायला लागत होतं, अण्णा जात होते, आजोबा जात होते, आऊ काकू असं जात होते. शेतात बैल वगैरे असायची, ऊस जायचा असायचा, काय काम असेल ते साजेवर जरा जरा करायचं. मग आपण घरात जो भात करतो ते आपल्या शेताला होय, इंद्रायणी ऊस भात असेल तो आपल्या शेतात भात आहे. त्यांनी शेती बिती विकून मस्तपैकी प्लॉट बी तयार केले, त्यांनी ते प्लॉटिंग करून त्यांनी पैसे कमवलेत. मग आपण का असं केलं नाही अजूनपर्यंत? शेती जर का असं प्लॉटिंगवर करायला लागलं तर उद्या प्रत्येक व्यक्तीला अन्न जे असेल ते अन्न खायला मिळणार नाही. बाकी आपण बाहेरनं सगळं विकत आणू शकतोय, परंतु अन्न विकत आणू शकत नाही. त्यासाठी शेतकऱ्यांनी शेती करायला पाहिजे. शेतीमध्ये जे उत्पादन असेल ते चांगल्या प्रकारचं केलं, लोकांना आवडलं तर आपल्या शेतकऱ्याचं जगणं जे असेल ते साय होईल, सुसाय होईल. त्यासाठी शेती पिकवायला पाहिजे, शेतीमध्ये चांगल्या प्रकारचं उत्पादन करायला पाहिजे. मार्केटमध्ये कुठला माल लागेल त्या पद्धतीने जर शेतकऱ्याने जर का उत्पादन केलं तर शेती आपली चांगली होऊ शकेल. भारतातल्या सगळ्या लोकांना उपासमारीची वेळ येणार नाही. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, हे त्यांनी आपल्या विचारातून आणि कृतीतून सिद्ध करून दाखवले. या प्रवासामध्ये 34 वर्षामध्ये फक्त मी शिक्षक म्हणून शिकवलो नाही, आणि त्यातून मी सुद्धा शिकलो आहे की नवीन नवीन पद्धती ज्या असतील, नवीन बदलते जे युग आहे त्या युगामध्ये जे आपल्याला काय पाहिजे ते शिकायला मिळते आपल्याला. म्हणजे तुम्ही अजून स्टुडंटच आहे? स्टुडंटच आहे. माणूस जो असेल तो शिक्षक जरी असला तर त्याला दररोज अनुभव मिळत असतोय, तो सुद्धा नवीन नवीन गोष्टी शिकत असतोय. शिक्षक हा दरवेळी नवीन गोष्टी शिकत असतो, हे सरांनी अनेक शिक्षकांना प्रेरणा मिळेल अशी शिकवण दिली. शाळेतच नाही तर आपली कुटुंब व्यवस्था कशी असली पाहिजे याचे दर्जेदार उदाहरण म्हणजेच पंतोजी सर आणि त्यांचे कुटुंब. पप्पा, आता घर म्हणजे पहिली शाळा आणि आई वडील म्हणजेच पहिले शिक्षक, तर आम्हाला तुमच्यासारखं कुटुंब जपायला जमल का? जमेल की, जमायला काय अडचण नाही. घर मोठं असून चालणार नाही, की आपलं मन मोठं असेल तर सगळं आपल्याला सांभाळता येईल. वा सर, फक्त घर मोठं असून चालणार नाही, आपलं मन मोठं असेल तर सगळं आपल्याला सांभाळता येईल. खऱ्या अर्थाने नव्या पिढीला दिलेली ही एक ऊर्जाच बनली आहे. जो संवाद 2 पिढ्यांमध्ये सुरू झाला होता तो आता पूर्णत्वाकडे येतोय. एक पिढी रिटायर होतीये आणि दुसरी जबाबदारी स्वीकारतीये. बघूया नक्की काय होतंय. पप्पा, आत्ताच्या युगात कॉम्पिटिशन लय वाढलेलं आहे. प्रत्येक स्टेपला कॉम्पिटिशन हार्ड होत चालले आहे. तर मला कधी कधी थोडी भीती वाटते याची. बरं, भिण्याचं काही कारण नाही. आपण सतत प्रयत्न करत राहिलो तर, कष्ट करत राहिलो तर आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर प्रामाणिकपणे कष्ट करणं हे फार महत्त्वाचं आहे. नाही नाही पप्पा, मला तुमच्यासारखंच बनायचं आहे.
माझ्यासारखं असं नको, तू स्वतः बन की जेणेकरून त्याच्यामध्ये प्रामाणिकपणे तू काम करशील, समाजामध्ये तुझं नाव होईल, या पद्धतीने काम कर, म्हणजे तू जीवनात यशस्वी होशील. तू स्वतःसारखं बन, म्हणजेच स्वतःला घडवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. हे सरांनी फक्त त्यांच्या मुलाला सांगितलं नाही, तर हा नव्या पिढीसाठी दिलेला जीवन मंत्र आहे. श्रीमती गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज इचलकरंजी ही फक्त संस्था नाहीये, तर स्वप्नांना पंख देणारी संस्कार शाळा आहे. या गुरुकुलाचा एक दीपस्तंभ माननीय श्री विजय पंतोजी सर सेवेतून निवृत्त होत आहेत. सर, तुमच्या कार्याला मनापासून सलाम आणि पुढील प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.